फाईल्समध्ये तुम्हाला क्रिएट पार्ट हे एक ऑप्शन दिसेल. क्रिएट पार्टचा मिनिंग असा होईल इथे की कुठल्याही फाईलचा जर तुम्हाला पार्ट क्रिएट करायचा असेल तर क्रिएट पार्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून त्या फाईलचा पार्ट क्रिएट करू शकाल. ज्या फाईल सेंड केलेल्या आहे आणि तुम्हाला त्याच नंबरच्या आणि त्या सब्जेक्टच्या फाईलवर तुम्हाला काम करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही त्या फाईलचा एक पार्ट क्रिएट करून तुमचं काम त्या फाईलमध्ये करू शकाल. त्या फाईलला नंबर आणि सब्जेक्ट सेम मिळेल, फक्त ज्या ओरिजिनल फाईलचे कंटेंट आहे ते त्या फाईलमध्ये येणार नाही. तुम्हाला त्या फाईलला फक्त नंबर आणि सब्जेक्ट त्या ओरिजिनल फाईलचा मिळेल. क्रिएट पार्ट करण्यासाठी क्रिएट पार्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट शीट अशा प्रकारे दिसेल. जिथे फाईल नंबरच्या बाजूला ब्राउज फाईल असं एक बटन दिसतंय. ब्राउज फाईल या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंडबॉक्स मधल्या फाईल्सची लिस्ट दिसेल. म्हणजे ज्या फाईल्स तुम्ही सेंड केलेल्या आहे त्या फाईल्सची लिस्ट इथे दिसेल. त्यापैकी ज्या फाईलचा तुम्हाला पार्ट क्रिएट करायचा आहे त्या फाईलला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि सिलेक्ट फाईल या बटनवर क्लिक केल्यानंतर ती फाईल सिलेक्ट होईल. त्या फाईलचा नंबर आणि डिस्क्रिप्शन त्या डॉक्युमेंटवर ऑटोमॅटिक येईल आणि तुम्हाला क्रिएट पार्ट या बटनवर क्लिक करावं लागेल. क्रिएट पार्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची त्या ओरिजिनल फाईलचा एक पार्ट क्रिएट होईल आणि ती फाईल अशा प्रकारे दिसेल. नोटिंग साईड डाव्या बाजूला, उजव्या साईडला करस्पॉन्डन्स साईड आणि वरच्या साईडला फाईल नंबर आणि सब्जेक्ट दिसतोय. सब्जेक्ट हा ओरिजिनल फाईलचा सेम जसा तसा दिसेल आणि फाईल नंबर पण तुम्हाला सेम दिसेल, फक्त फाईल नंबर जो आहे त्यापुढे पार्ट 1 असं लिहून येईल. म्हणजे या नंबरच्या फाईलचा पार्ट 1 क्रिएट झालेला आहे. जर पार्ट 2 क्रिएट झालेला असेल तर या फाईलला पार्ट 3 नंबर असा पडलेला असेल. अशा प्रकारे तुम्ही ओरिजिनल फाईल आणि पार्ट क्रिएट केलेली फाईल डिफरन्शिएट करू शकाल. अशा प्रकारे तुम्ही सेंडबॉक्स मधल्या फाईल्सचा पार्ट एक क्रिएट करू शकाल.